सक्तीची हिंदी करून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे आणि आयडिया ऑफ इंडियामध्ये त्यांचं जे असणारं संविधान आहे बंच ऑफ थॉटच्या स्वरूपाच्या माध्यमातून भारताच्या संविधानाच्या स्वरूपातून नव्हे त्याला हे पुढे करत आहे. तर दुसरीकडे भांडवलदारांचा जो अजेंडा आहे, भांडवलदारांचा अजेंडा काय, तर मराठी शाळा सरकारी शाळा कमी करायच्या आहेत, हॉस्टेल कमी करायचे आहेत, हॉस्टेलमधले विद्यार्थी संख्या कमी करायची आहे आणि खाजगी शाळांची संख्या वाढवायची आहे, भांडवलदारांची संस्था वाढवायची आहे, शिक्षण महागडं करायचं आहे. शिक्षणही आता खरेदी करून द्यावं लागणार आहे. मोफत शिक्षणाचा जो विषय आहे, राईट ऑफ एज्युकेशनचा जो थॉट आहे हा त्यांना बाजूला टाकायचा आहे. एकंदरीत हा एवढा मोठा कावा हा देवेंद्र फडणवीसांनी जो रचलेला आहे हा मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. तर माझ्या मायबोली मराठीच्या छातीत खुपसलेला हा सूर आहे आणि एवढा मोठा घात हा देवेंद्र फडणवीसांनी जो केला त्याकरता त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांची ही घोडचूक आहे ती दुरुस्त केली पाहिजे.